नमस्कार, मैं जूली तिवारी डेली न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नगर परिषद चुनाव 2025 प्रभाग 7B में प्रकाश निवृत्ति डावरे की अपक्ष उम्मीदवार के रूप में जोरदार प्रचार। अंबरनाथ नगर परिषद की सार्वत्रिक निर्वाचन प्रक्रिया 2025 में प्रभाग क्रमांक 7B में स्थानीय जनता का ध्यान मुख्य रूप से प्रकाश निवृत्ति डावरे की ओर आकर्षित हुआ है, जो अधिकृत अपक्ष उम्मीदवार के रूप में चुनावी मैदान में है। जनता के बीच यह सवाल उठ रहा है कि नगर सेवक को सुशिक्षित, सुसंस्कृत और काम करने वाला होना चाहिए या सिर्फ दिखावा करने वाला। जनता से अपील करते हुए डावरे ने कहा कि यह चुनाव केवल वोट देने का अवसर नहीं है, बल्कि अपने प्रभाग के विकास और परिवर्तन के लिए सही नेतृत्व चुनने का मौका है। उन्होंने कहा, मैंने हमेशा अपने प्रभाग के विकास के लिए कार्य किया है और आगे भी पूरी निष्ठा और ईमानदारी से काम करता रहूँगा। हम मिलकर अपने क्षेत्र में सुधार और बदलाव लाएंगे। स्वच्छता, सड़क, पानी, महिला सुरक्षा और बुनियादी सुविधाओं को प्राथमिकता देना मेरा संकल्प है। डावरे ने जनता से आह्वान किया कि वे बटन दबाकर अधिकृत अपक्ष उम्मीदवार को प्रचंड बहुमत दें, ताकि कार्य और विकास का क्रम निरंतर जारी रह सके। उन्होंने कहा कि यह चुनाव परिवर्तन के लिए एक मजबूत संदेश है। प्रभाग क्रमांक 7B के लोग अब बदलाव के शीरेदार बन चुके हैं। जनता के बीच डावरे की लोकप्रियता और उनके कार्यों के प्रति विश्वास इस बार चुनावी माहौल को और उत्साहपूर्ण बना रहा है। लोग तालियों और जयकारों के साथ डावरे के समर्थन में खड़े हैं और उन्हें विजयी बनाने का संकल्प लिया है। मी विजया केदारे। मी आज 62-63 वय माझं चालू आहे। जसा बाळा लहान होता तसं मी त्याला बघते आहे इथे काय। तर माझं एवढंच म्हणणं आहे, किती आले किती गेले, आमच्या एरियामध्ये कधी कोणी लक्ष दिलेलं नाही आहे काय। गटारीची समस्या आहे आमची, इथे संडासचे चेंबूर भरतात आहेत, रस्त्याने पाणी वाहतं आहे, गटारीतल्या आळ्या घरामध्ये जातात आहेत, कुणी लक्ष दिलेलं नाही आहे। झाडूवाले सुद्धा येतात तर आमच्या साईडला इकडे कोणी झाडू मारायला येत नाही आहे काय। तर माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही आमच्या डावरे सरांनाच निवडून देणार आहे काय। त्यांनी लक्ष देत आहे ते आणि देणार आहे, याच्या पुढे मला ठाम विश्वास आहे त्यांच्यावरती की डावरे सर आमच्यासाठी कोणत्या पण घ्यायच्यासाठी धावून येतात। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की डावरे सर आमच्या विभागात निवडून यावा आणि आमच्याकरता जे काय जरी असलं, गटाराची समस्या या चिंबूरची या पाण्याची या लाईटीची, ह्याच्याकरता तेच करतात। बाकी काय दुसऱ्या एरियातले कोण आमच्यासाठी धावून येत नाही आहे। आमच्या एरियातलेच आम्हाला निवडून आले पाहिजे, हेच आमची इच्छा आहे। बाकी अरे पण त्यांना तर शिवसेनेला आता ते चूक त्यांची आहे ना, चूक त्यांची आहे तरी आम्ही डावरे सरांनाच मत करणार, कारण की आमची इच्छा आहे ते आमच्या निवडूनच आले पाहिजे आणि आम्ही त्यांना साथ देणार आणि तेच निवडून आले पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे। बस माझं एकच म्हणणं आहे की डावरे सरांना कुठलंही पद नसताना त्यांनी आमच्या विभागात भरपूर कामं केलेले आहेत। आमच्या एका हक्केला धावून येतात, आमच्या सुखात येतात, दुःखात येतात, सगळ्यात येतात। त्याच्यामुळं आम्ही पाठिंबा डावरे सरांनाच देणार आणि निवडून आणणार। पण इथं तर येऊ द्या ना, आले तर आले, पण आम्ही सरांनाच निवडून देणार। आमच्या इथं 10 वर्ष झाले कोणीही आलेलं नाही आहे आणि ज्या वेळेला आम्ही सरांना फोन करतो त्यावेळेला सगळं म्हणजे कुठलीही अडचण असू द्या तर सर आमचे ते सोडवतात। नमस्कार, मी प्रकाश निवृत्ती डावरे सर या नावाने ओळखला जातो आहे। पण गेले 40 वर्षापासून आपण जसं बोललात, मी 40 वर्षापासून एक शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे आणि माझी भावना नेहमीच आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संग होती आणि आदरणीय शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासमोरच मी लहानाचा मोठा झालो आणि आज 40 वर्ष होत असताना त्यावेळेस आम्हाला आनंदाने आम्ही सगळे राहत होतो। पण 3 वेळा पक्षासाठी मी माघार घेतली। 3 वेळा माघार घेत असताना पक्षाने मला प्रत्येक वेळी सांगितलं की ह्या उमेदवाराची आपल्याला गरज आहे। मग त्यावेळेस मी प्रत्येक वेळी माघार घेऊन आनंदाने परत कामाला लागायचो। पण चौथ्यांदा जेव्हा काही कारण नसतानाही जेव्हा पक्षश्रेष्ठींनी सगळ्यांनी डावल्याचा प्रयत्न केला, ते कुठेतरी मनाला आणि कुटुंबाला ते हे झालं आणि त्यामुळे हा काय रागाच्या भरात नव्हे किंवा काही नाही, पण एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी आज ह्या लढा देण्यासाठी
कारण हा हक्काचा आहे. कारण गेले 40 वर्ष या वार्डाची सेवा करत असताना तन मन धन सर्व अर्पून, म्हणजे सर्व आमचे कार्यकर्ते असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, हे सर्व एक दिलाने इथे काम करतात. ह्या विभागामध्ये कुठला झेंडा लागला नव्हता. हे पहिलंच वर्ष आहे की अनेक झेंडे इथे लागले. भगवा कधी आम्ही खाली पडून दिला नाही आणि यापुढेही पडून देणार नाही, हे मी वचन देतो. अचानकपणे सांगितलं गेलं की तुम्हाला उमेदवारी भेटणार नाही, मग इथे उमेदवारी कोणाला देणार? कारण स्थानिक स्वराज्य संस्था ह्या चालतात, ह्या तिथलच्या कार्यकर्त्यांवर चालतात. विधानसभा असेल, खासदारकी असेल, ह्या मोठ्या लेवलच्या ह्या असतात निवडणुका. परंतु जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था असते, ही स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची असते आणि त्या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावरच ती निवडली जाते. परंतु इथे एवढ्या वर्षाची मेहनत सगळे आपण शिवसैनिक आणि सर्व समाजातील सगळे घटक घेऊन आम्ही कार्य करत असतो आणि अचानकपणे आपल्याला सांगितलं जातं. आणि बाहेरचा म्हणजे या प्रभागातलाच व्यक्ती आहे, पण तो 15 वर्षे ते इथे कधी आला नाही. आणि अशा व्यक्तीला जेव्हा तिकीट दिलं जातं न विचारता, कोणाला काही सांगितलं न जाता आणि डायरेक्ट त्या व्यक्तीला इथे घोषित केलं जातं, हे मनाला वेदनादायक हा विषय होता. त्यामुळं मला ते वेदना सहन झाल्या नाही आणि म्हणूनच मी आज हा निर्णय घेतला. तुम्ही बघा, आम्ही बाळासाहेबांचे पाईक आहोत आणि जिंकून येणं, कारण बाळासाहेबांनी कधी हार पत्करली नाही. त्यांचे विचार घेऊनच आपण गेले 40 वर्ष आपण प्रवास केला. ही लढाई माझी वैयक्तिक नाही आहे, ही आमच्या विभागातील नागरिकांची आहे. आणि या पक्षामध्ये आम्ही काम केलं, तो पक्ष शेवटी तो आपला मायबाप असतो, परंतु पक्षश्रेष्ठीने त्याचा विचार करायला पाहिजे की अशा कार्यकर्त्याला आपण दुरावा का केला, ह्याचा त्यांना प्रश्न पडणं गरजेचं आहे. म्हणून मी आज इथं या रिंगणात उतरलो. हा जिंकण्याच्याच उद्देशाने उभा राहिलेलो आहे. कारण हरणं हा आम्हाला शब्द आम्हाला माहीत नाही, कारण आम्ही ज्यांच्या हाताखाली लहानाचं मोठं झालो त्यांनी कधी हार पत्करली नाही. मग आम्ही पण त्याच कुशीत तयार झालेले आम्ही सैनिक आहोत, तर आम्ही पण हे हार मानणार नाही. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.